राजकारण एक असा शब्द जो ऐकला की अनेकांच्या मनात संताप, निराशा आणि एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते। आज अनेक चांगल्या, प्रामाणिक आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणापासून दूर राहावंसं वाटतं। असं का? याचा आपण विचार कधी केलाय का? सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी माणसं जेव्हा राजकारणात पाऊल टाकतात तेव्हा समाजाचा पहिला प्रतिसाद असतो संशयाचा। आत्ता कळलं, समाजकारण हे फक्त राजकारणात शिरायचं साधन होतं तर अशा कुजबुजी लगेच सुरू होतात। पण खरं सांगायचं तर समाजाच्या विकास प्रक्रियेत राजकारण ही एक अपरिहार्य कडी आहे। ते गढूळ आहे, मान्य, पण नितळ करण्यासाठीच तर स्वच्छ मनाचे लोक हवेत ना। मग सामाजिकतेच्या वाटेवरून चालणाऱ्यांनी राजकारणात यावं हे चुकीचं कसं? राजकारण वाईट म्हणून नव्हे तर चांगलं माणूस तिथं नसल्यामुळे वाईट होतं आणि म्हणूनच समाजकारणात उजळलेली माणसं जर राजकारणात उतरली तर बदल शक्य आहे, आशा जिवंत आहे। देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो। या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दाला प्रमाण मानून मागासलेल्या जनमानसांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतर्डे गावचे सुपुत्र दयानंद कुबल करत आहेत। साध्या कुटुंबात जन्मलेले, बालपणापासूनच अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षण, आरोग्य, कला आणि समाजकार्य या क्षेत्रात सातत्याने कार्य केले। 2012 त्यांनी स्थापन केलेली कोकण कला शिक्षण विकास संस्था आज महाराष्ट्रभर ओळखली जाते। शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवले, हजारो लोकांना मदत पोहोचवली। आजच्या प्रवासात आपण जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या दयानंद कुबल यांना भेटणार आहोत। ज्याच्याकडे इच्छाशक्ती असते त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही, असा दयानंद कुबल यांचा जीवन प्रवास आहे। बालपणीच आईचं चित्र हरपलं, मात्र वडिलांनी संस्कार देण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आणि वडिलांकडून मिळालेल्या याच संस्कारांच्या जोरावर दयानंद कुबल यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गेली 15 वर्षे ते अविरतपणे करत आहेत। ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, वयात येणाऱ्या मुलींसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन यासारख्या उपक्रमातून त्यांनी ग्रामीण लोकांसाठी आरोग्य सुविधा पोहोचवल्या। 500हून अधिक अनाथ मुलांची देखभाल केली। ग्रामीण भागातील कला, नृत्य आणि लोकपरंपरा जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले। त्यांनी समाजातील सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले। दयानंद कुबल यांचा मोठा टप्पा म्हणजे रोजगार मेळावे। रोजगार मेळाव्यातून हजारो तरुण तरुणींना रोजगार मिळवून दिला। उद्योग जगताशी समन्वय साधून बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली आणि अनेकांचे भविष्य उज्ज्वल केले। समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी विशेष कार्य केले। दत्तक योजना राबवून शेकडो अनाथ मुले आणि वृद्ध यांचे पालकत्व स्वीकारले। आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता या लोकांना भावनिक आधार, प्रेम, सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले। अनेकांना त्यांच्या प्रयत्नामुळे जीवनात नवीन उभारी मिळाली। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देखील दयानंद कुबल आपल्या गावाला विसरले नाही। घार हिंडते आकाशी पण लक्ष तिचे पिल्लापाशी। दयानंद कुबल शहरात काम करत असले तरी आत्मा मात्र त्यांचा गावातच असतो। शिक्षणाचा दिवा जीवनातील प्रत्येक अंधार दूर करू शकतो असा दयानंद कुबल यांचा ठाम विश्वास आहे। मागील 15 वर्षामध्ये 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोकण संस्थेने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। यावरच मर्यादित न राहता चिंचोली, बांदा, डेगवे यासारख्या विविध शाळांमध्ये कोकण संस्थेच्या माध्यमातून वॉटर फिल्टर्स देण्यात आले आणि मुलांना शुद्ध पाणी मिळू लागले। शेरले, चिंचोली, वाफोली, डेगवे, डिंगणे यासारख्या भागातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात आली। दयानंद कुबल यांनी बांद्यामध्ये सुरू केलेल्या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण घेऊ लागले। दयानंद कुबल यांनी विलवडे, नेमळे, इंसुली यासारख्या गावामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे राबवली आणि याची फलश्रुती म्हणजे अनेक तरुण तरुणी शासकीय नोकरीला लागले। सिंधुदुर्गातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून दयानंद कुबल नेहमीच प्रयत्नशील असतात। दयानंद कुबल यांनी बांदा आणि वेंगुर्ला या ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले। या रोजगार मेळाव्यातून शेकडो तरुण तरुणींना रोजगाराची संधी मिळाली। सिंधुदुर्गातील युवकांकडे प्रचंड कौशल्य आहेत यावर दयानंद कुबल यांचा ठाम विश्वास आहे। दयानंद कुबल या कौशल्यातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून विविध कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करत असतात। डायलिसिस मशीनच्या अभावी रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते। दयानंद कुबल यांच्या लक्षात ही समस्या आली। सिंधुदुर्ग हॉस्पिटलला 3 डायलिसिस मशीनसह संपूर्ण डायलिसिस युनिटची परिपूर्तता श्री दयानंद कुबल यांच्या पुढाकारातून झाली। 1 रुपी क्लिनिकचे कौतुक तर संपूर्ण देशामध्ये झाले। डॉक्टर दुर्वाटकर सर यांच्यासारख्या सिनियर डॉक्टर्सना एकत्र घेऊन दयानंद कुबल यांनी अवघ्या 1 रुपयामध्ये आरोग्य सुविधा दिली। रेडी गावातील दूषित पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी दयानंद कुबल समोर आले। कोकण संस्थेच्या माध्यमातून वॉटर एटीएमची सुविधा करण्यात आली आणि रेडी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळू लागले। दयानंद कुबल समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कार्य करत असतात, मग ते दिव्यांग असोत, महिला असोत, शेतकरी असोत अथवा युवक असोत। दयानंद कुबल यांच्या माध्यमातून सातत्याने अंध बांधवांना ब्लाइंड स्टिकचे वाटप होत आहेत। महिलांसाठी महिला सबलीकरणाचे विविध कार्यक्रम होत आहेत। महिलांचा सत्कार होत आहे। शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी दयानंद कुबल विविध उपक्रम सातत्याने राबवत असतात। सर्वांना आनंद देणारा दयावान समाजकारणी म्हणजे आपला दया अर्थात दयानंद श्रीराम कुबल। समाजकार्यात काम करणाऱ्या या अवलियाबद्दल समाजातील प्रतिष्ठित लोकांना काय वाटतं? एक तरुण नेतृत्व राजकारणाच्या क्षितिजावरती जर उभं राहत असेल तर माझ्यासारखा त्यांचा चाहता एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने त्यांना नक्कीच मी आशीर्वाद देईन आणि मला आशा वाटते की भविष्य काळामध्ये नजीकच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांना या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर माझा निश्चित दावा आहे की ते आपल्या संधीचं सोनं करतील आणि संधीचा लाभ या भागातील मतदारसंघांना देतील। त्यांच्या या अशा प्रकारच्या वाटचालीला यापूर्वीच्या आणि पुढच्याही राजकीय वाटचालीला माझ्या शुभेच्छा राहतील। अशी माणसं राजकारणात यावी हा उद्देश आमचा आहे, जेणेकरून इथला तरुण वर्गाला त्यांचा सपोर्ट चांगला भेटेल आणि ते जर राजकारणात आले तर नक्कीच तरुणांना बळकटी एक भेटेल आणि जे तरुण आहेत ते चांगलं कामं करू शकतात त्यांच्यासोबत। च्या अनुषंगाने त्यांचं दयानंद कुबलसारखे निस्वार्थपणे काम करणारे युवक समाजात बदल घडवू शकतात। त्यांच्याकडे उत्तम राजकीय नेतृत्वासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत, त्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी, सामाजिक क्षेत्रात सुद्धा राजकीय योगदान देऊन सक्रिय सहभाग होऊन जिल्ह्याच्या विकासात त्यांचं योगदान द्यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे। त्यांची ही पाऊलवाट कोकणच्या विकासाला नवी दिशा देईल यात शंका नाही। त्यांचं सामाजिक क्षेत्रातील कार्य असेच बहरत जावो आणि त्यांना राजकीय जीवनातही मोठे यश प्राप्त होवो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो। एक रोल मॉडेल असतो तो माझ्यासाठी दयानंद कुबल आहेत। बघायला गेलं तर कोणतेही स्वार्थ न ठेवता त्यांनी अनेक उपक्रम राबवले, जसे विद्यार्थ्यांसाठी असू दे, महिलांसाठी असू दे, किंवा आता त्यांनी आपल्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एक अनाथ बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवलेत। आता तर ते आदिवासी लोकांसाठीही करतायत। असा माणूस जर राजकीय क्षेत्रात जर उतरला, जो आपलं स्वार्थ बाजूला ठेवून फक्त समाजाच्या हितासाठी जर राबत असेल, तर असा माणूस जर उतरला तर राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख ते निर्माण करू शकतात।
आणि अशा माणसाला आम्ही जे आता नवीन युवक आहोत जे काम करणाऱ्यांच्या मागे राहू शकतो, तर ते अशी सगळे युवक एकत्र येऊ शकतात आणि त्यांना ती साथ देऊ शकतात. तर आमची इच्छा आहे की त्यांनी त्यात उतरलं तर त्यांना जी चांगली पिढी आहे ती बऱ्यापैकी साथ देईल आणि आमच्याही त्यांना पूर्णपणे शुभेच्छा राहतील. समाजासाठी स्वतःला वाहून देणाऱ्या श्री दयानंद श्रीराम कुबल यांना क्लिअर कट मीडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अंधेरा घना है पर दीप जलाना कहाँ मना है. दयानंद कुबल यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारणात यावे किंवा कसे, हा प्रश्न आपण